सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जिल्हास्तरीय महिला मेळावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाला। वासुदेवानंद सभागृह खचाखच भरल्याने स्वाभिमानच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। निलेश राणे यांना खासदार करणारच असा निर्धार यावेळी रणरागिणींनी केला। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा जिल्हास्तरीय महिला मेळावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाला। नारायण राणे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले। या मेळाव्यात स्वाभिमानच्या महिला रणरागिणी व पदाधिकाऱ्यांनी सेना भाजपवर हल्लाबोल केला। 2014ला केलेली चूक पुन्हा न करता माजी खासदार निलेश राणे यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार या रणरागिणींनी केला। यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ नीलम राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, प्रणिता पाताडे, दीपलक्ष्मी पडते, संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, आरोग्य व शिक्षण सभापती अनिशा दळवी, स्वाती राणे, गीता परब, प्राची तावडे, आरती पाटील, उषकला काळसेकर, संजीवनी पवार, मोहिनी मडगावकर, विद्या पाटील, प्रीती वाडेकर, रेखा काणेकर, उपनगराध्यक्ष सौ सायली मांजरेकर, श्रेया सावंत, सरोज परब, प्रज्ञा परब, माजी महिला बालकल्याण सभापती सायली सावंत, जिल्हा युवक अध्यक्ष संदीप मिस्त्री, अशोक सावंत आदी उपस्थित होते। हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय असा म्हणावा लागेल, कारण इतक्या सगळ्या महिलांना एखाद्या छताखाली एकत्रित करणं तितकीशी साधी गोष्ट नसते। मोठं धारिष्ट या ठिकाणी केलं गेले की हा मेळावा स्वाभिमान पक्षाचा मेळावा आहे असं सांगून महिलांना या ठिकाणी आणलं गेलंय। कोणत्याही प्रकारचं आमिष या ठिकाणी दाखवलेलं गेलेलं नाहीये। कुठच्याही महिलेला कोणतंही खोटं आश्वासन दिलं गेलं नाहीये। कोणत्याही महिलेला या ठिकाणी कसलीही भेटवस्तू दिली जाणार नाहीये। कारण मला माहित आहे तुम्ही सगळ्या जणी राणे साहेबांवरती मनापासून प्रेम करणारे आहात, विश्वास ठेवणारे आहात आणि त्या विश्वासाखातर आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित झालेले आहात। राजकारणाविषयी बोलणं उचित ठरणार नाही आणि तसं बोलायचं नाही असेही आम्हाला संकेत आहेत, परंतु आज राहवत नाहीये। कारण प्रत्येक वेळी आमच्या महिलांचा उपयोग मतदानासाठी करून केला जातो, प्रत्येक वेळी आमच्या भावनांशी खेळला जातो। मग कुणीही विचार करत नाही आज आमची मुलं बेरोजगार आहेत, सुशिक्षित आहेत, नोकऱ्या नाही आहेत त्यांना, काय या नोकऱ्या आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाही हो। फक्त आणि फक्त आजपर्यंत नारायणराव राणे साहेबांनी या जिल्ह्यामध्ये रोजगार आणण्याचं काम केलं। या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता मिळवून दिली। प्रत्येक घरामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे त्यामुळे निर्माण झाले, प्रत्येक तरुण इथला रोजगाराला लागला। पण आज जिल्ह्याची परिस्थिती काय आहे? फक्त मधल्या काही काळात राणेसाहेब सत्तेत नाहीयेत। झपाट्याने वेगाने गेलेला आज जिल्हा आपला कुठेतरी सरकनच मागे येताना दिसतोय। कसलेही नवीन रोजगारांची निर्मिती होत नाहीच आहे, परंतु राणेसाहेबांनी जे जे नवीन उद्योगधंदे या जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यांनाही या ठिकाणी कीळ करण्यात आली आहे। आज कोणीतरी म्हणतंय मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय का? तर नाणार प्रकल्प रद्द केला गेलाय, रोजगार निर्मिती बंद झाली आहे आणि नाणार सारखा विनाशकारी प्रकल्प तुम्ही या जिल्ह्यात आणू पाहताय। मग राणे साहेबांनी कासारडे MIDC असू देत, आडळीची MIDC असू देत या ठिकाणी आणलेली होती, मंजूर केलेली होती, ती रद्द करण्यासाठी तुम्ही पुढाकार का घेतलात? शिक्षणाच्या कोणत्याही नवीन सुविधा या जिल्ह्यामध्ये उपलब्ध केल्या गेल्या नाहीत। केवळ राणे साहेबांनी या ठिकाणी इंजिनिअरिंग स्कूल आणलं, मेडिकल कॉलेज आणलं। इथले रुग्ण गोव्यात किंवा मुंबई शिवाय जात नव्हते। कोणताही दुर्धर आजार झाला की कोल्हापूर, मुंबई, पुण्याशिवाय पर्याय नव्हता। तिथला तो रुग्ण तिथे जाईपर्यंत दगावला जायचा। हे होऊ नये म्हणून पडवे येथे अद्यावत मेडिकल स्कूल कॉलेज काढलं, त्या ठिकाणी आज हॉस्पिटल सुरू केलंय। या अशा नेत्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार आहात की आता ही चुकीचं पाऊल तुम्ही उचलणार आहात? माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या महिला भगिनींना, खरं तर तुम्ही सत्ता बदलू शकता, तुमच्यात ती ताकद आहे। त्याच्यात 52% मतदार तुम्ही महिला भगिनी आहात। तुम्ही जर ठरवलं ना तर तुम्ही म्हणाल तोच या ठिकाणी आमदार आणि खासदार असेल। जे 5 वर्षापूर्वी झालं ते झालं, घडलं ते विसरून जा। आता पुन्हा ती चूक करू नका। या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला राणे साहेबांना आमदार म्हणून पाहायचंय, निलेश राणे साहेबांना खासदार म्हणून पाहायचंय। 5 वर्षात
वर्षामध्ये जी प्रगती या जिल्ह्याची थांबली ती प्रगती आपल्याला पुन्हा या ठिकाणी घडवून आणायची आणि ती तुम्ही घडवाल, ती ताकद तुमच्यात आहे एवढा विश्वास व्यक्त करून मी तुमची सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की मी अशा एका पक्षाची कार्यकर्ते आहे ज्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राणेसाहेब आहेत, जिथे महिलांचा रोज सन्मान होतो. म्हणजे आम्ही स्वाभिमान पक्ष 365 दिवस महिला दिन साजरा करत असतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा एक आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा मेळावा असं म्हणलं तरी चालणार आहे. आम्ही जो राणेसाहेबांच्या आदेशाने किंवा वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो ते आपण नेहमीच महिला दिन साजरा करतो असं मला वाटतं. हा महिला दिन साजरा करायचा असं आम्हाला जेव्हा साहेबांनी सांगितलं, खरं म्हणजे येणारी 2019ची निवडणूक हा खरं म्हणजे याच्या मागचा उद्देश असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण आमच्या साहेबांचं नेहमीच म्हणणं आहे, इलेक्शन येतात आणि जातात, पण माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत त्यांनी सक्षम व्हायला पाहिजे, सबल व्हायला पाहिजे, त्यांचे हात बळकट व्हायला पाहिजे. इलेक्शन पुरते आपण प्रचार करा, सगळ्या गोष्टी करा, पण महिलेपर्यंत, प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचून तिला सांगा की तू सक्षम झालीस तरच आमचा तुमचे नेते बनण्याचा जो काय आम्ही नेते म्हणून मिळवतो त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटेल. आपल्या पक्षामध्ये आपले सगळेच पुरुष सहकारी इथे आहेत किंवा वहिनीसाहेब आहेत, राणेसाहेब आहेत. खरं म्हणजे मला खरं मुद्दामून सांगायचं आहे की आजपर्यंत मी खरं म्हणजे 7-8 वर्षच झाली पक्षात येऊन किंवा राजकारणात येऊन, पण प्रत्येक पुरुष सहकाऱ्यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्याशिवाय आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत पण पोचू शकत नव्हतो. पण आता मला असं म्हणावंसं वाटतंय आमच्या सगळ्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांना की आपण प्रत्येक महिलेपर्यंत पोचून, ठीक आहे आपल्याला जेव्हा मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा आपण सगळ्या पुरुष सहकाऱ्यांना बरोबर घ्यायचं आहे, पण तुम्ही स्वतः आज राणेसाहेबांचं सगळ्यांनी माझ्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन प्रत्येक वेळोवेळी साहेबांनी दिलेले आहे ते पोचवा. नुसतं मत द्या असं सांगून आपल्याला काही मत मागायचं नाही असं मला वाटतं. स्वाभिमान पक्ष म्हणजे काय? आपण सगळे स्वाभिमानी असतो आणि कोकणी माणसाचा स्वाभिमान जरा जास्तच असतो. तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, आपला स्वाभिमान एकत्र येऊन माननीय राणेसाहेबांच्या मागे, आपल्या पक्षाच्या मागे खंबीर उभं राहून आपल्या पक्षाचा स्वाभिमान जपून आपण आपल्या पक्षाचा जो पक्ष सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी आणि एक उचित राणेसाहेबांच्या दृष्टिक्षेपातला विकास जो त्यांना पाहिजे तो देण्यासाठी आपण या पक्षाच्या मार्फत सक्रिय होऊया असं मी आवाहन या सर्व महिला उपस्थित आहेत त्यांना करते. आज मी बोलते आहे ते जुन्या शिक्षण पद्धतीवर. नवीन शिक्षण पद्धतीत मी आज सांगणार आहे ते आलेच आहे, पण मी राणेसाहेबांसाठी सांगणार आहे की सगळे कोण तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं, पण एक कोण शिकवला नाही. आत्ता या वयोगटातल्या मी आज 61 वर्षात पदार्पण करते आहे, माझ्यापासून सांगते. तर एक कोण ज्या शिक्षकाने ज्या पुस्तक पद्धतीने, अभ्यासाच्या पद्धतीने आपल्या जुन्या माणसांना दिला नाही, तो कोण राणेसाहेबांनी आपल्याला दिला आणि तो कोण म्हणजे दृष्टिकोन. आणि म्हणूनच तो दृष्टिकोन, जीवन जगण्याचा दृष्टिकोन राणेसाहेबांनी इथे आल्यानंतर ज्यांना दिला त्याचा प्रत्यय म्हणजे ह्या सगळ्या भगिनी आणि व्यासपीठावर उभ्या असणाऱ्या बसलेल्या सगळ्या बहिणी. आज आम्ही सगळ्या क्षेत्रात जे पुढे आहेत ना त्याला सगळ्यांना एक चांगला दृष्टिकोन दिल्यामुळे आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे तत्परतेने ठामपणे उभे आहोत. थोडीशी जाता माझी ओळख सगळ्यांना आहे, पण मी सांगू इच्छिते. जिल्हा महिला आघाडी प्रमुख महिला कोण असेल तर राणेसाहेबांनी मला पहिलं केलं आहे. मी तुमची महिला आघाडी जिल्हा प्रमुख आहे. मला असं वाटतं राणेसाहेबांनी रोपटं लावलं, वाढवण्याचं काम माझ्यापासून झालं. माझ्या महिलांनी खरंच छान काम केलं. आज राणेसाहेबांनी जिल्हा महिला आघाडी म्हणून काम करत असताना साधी गोष्ट नाही आहे, पण राणेसाहेबांना आज मी अभिनंदन करते तुमच्या समोर की त्यांनी आज आपल्या जिल्हा महिला आघाडी प्रमुखांना दोघात आपल्या जिल्हा विभागणी केला. खरंच मनपूर्वक दादा तुमचं कौतुक की 8 तालुक्यात जिल्हा एक महिला आघाडी काम करणं फार कठीण असतं. मी एकच उदाहरण सांगते. मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख निलिमा सावंत दादा, आम्ही डिगस गावात शाखा ओपन करायला गेलो. 5 शाखांचं उद्घाटन झालं. कोणीतरी असतील ओळखणारे आम्हाला. त्या ठिकाणी आम्ही जाताना आम्ही कशा गेलो, एसटीच्या गाडीने मालवण ते पंधूर तिट्यापर्यंत आलो.
आणि पंदूरवरून आम्ही दिगस गावात गेलो, 5 शाखांचं उद्घाटन केलं, छान जेवलो, चांगल्या गप्पा मारल्या आणि आम्ही एसटीच्या गाडीने परत दिगसवरून पंदूरला येऊन मालवणला गेलो. आज कितीतरी चांगली परिस्थिती काम करायला आणि त्या महिलांनी त्याच्यानंतर काम केलं, खरंच वाखाणण्याजोगं काम केलं, त्याचं हे सगळं दिसत आहे. दुसरी गोष्ट, मी जिल्हा परिषदेवर 92मध्ये 90 सालात राणेसाहेब आले. त्यापासून मी राणेसाहेबांच्या मी वहिनीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारीक त्यांच्यातले चांगले गुण कुठे दिसत आहेत, आपल्याला परवडतील असे चांगले गुण ते शोधत त्यांच्या मागून आलो. 92मध्ये जिल्हा परिषदेला मी पहिल्यांदा निवडून आले. असं म्हणताना जिल्हा परिषद 4 वेळा निवडून येणारी मी जिल्हा परिषद सदस्य, एकदा महिला बाल कल्याण सभापती, एकदा जिल्हा परिषद अध्यक्ष. मला वाटतं विरोधी पक्ष नेत्या म्हणून सुद्धा दादाने मला सन्मान दिला आहे. म्हणजे किती पदं मला मिळाली. आणि हे सगळं करत असताना मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेन, हे सगळं मी 30 वर्ष माझी शैक्षणिक मी टीचर म्हणून सेवा पूर्ण केली आणि आता 30 वर्ष सक्रिय राजकारण मी पूर्ण करणार आहे. 2 वेळा, एकदा सहकार आणि खरेदी विक्री संघात सुद्धा संचालक झाले. म्हणजे 92 सालापासून पूर्ण 30 वर्ष मी राजकारणात जिल्ह्याच्या सगळ्या सीटवर चांगल्या प्रकारे निवडून आले आणि याचं श्रेय मी माझ्या मतदारांना तुम्हा सर्वांना देते. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय द्यायचं असेल तर ते असं द्या, ते संपणार नाही. ज्ञान द्या, चांगल्या गोष्टी द्या तुमच्या भगिनींना, त्या कधीच संपणार नाही. आणि बोलायचं असेल तर दुसऱ्यासाठी चांगलं बोला. तुम्ही चांगलं दिल्यात तर तुम्हाला चांगलं मिळणार आहे. म्हणून ते पेरायचं आहे ते चांगलं पेरा. आत्ता या ठिकाणी निवडणुका नाही आहे, पण आज तुम्ही आलात राणेसाहेबांच्या विचारांच्या मागे तुम्ही आलात. राणेसाहेबांचे विचार ऐकायला मिळणार. राणे कुटुंबांचे तुमच्यावर असणारे जे काही उपकार असतील, राणेसाहेबांच्या ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या घराघरात पोचलेल्या आहेत. राणेसाहेबांनी कित्येकांना अडीअडचणींना मार्ग दाखवलेला आहे. जो राणेसाहेबांकडे गेला तो कधीच मागे येणार नाही. एकच त्यांनी त्याच्या पुढचा प्रयोग म्हणजे 70 एकरमध्ये हे पडव्याचं हॉस्पिटल तुमच्यासाठी निर्माण केलं. काय सांगायची गरज आहे का? झाली असेल कुठेतरी एकदा चूक, ती चूक दुरुस्त करण्याची उद्या संधी आलेली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत दादांची जी आपण चूक केली ती जर चूक तुम्ही भरून काढलात आणि ही संधी आली, याच्या पुढे ही संधी येणार नाही. आजच्या संधीचा चांगल्यात चांगला उपयोग तुम्ही कराल या शंकाने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक चांगलं निरोगी आरोग्य, उदंड आयुष्य, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊन राणे कुटुंबियाकडून जे काही आणि तुम्ही त्यांचे ऋणी आहात ते तुमचे ऋणी असेल ते सगळं पूर्ण करून त्यांना उद्याच्या दोन्ही निवडणुकीत त्यांच्या मनासारखं समाधान देऊया. एवढं सांगून मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1 किलो कात्या वळायला 3 दिवस लागतात आणि 1 किलो कात्या वळल्यानंतर त्याचे दोरखंड बनल्यानंतर त्यांना 15 रुपये मिळतात आणि त्यासाठी 3 दिवस म्हणजे एका महिलेला रोज किती झाला? 5 रुपये रोज. म्हणजे महिलांनी करायचं तर काय करायचं? तर त्या पार्श्वभूमीवर आपले जे साहेब उभे आहेत त्यांचा आपला स्वाभिमान, आपल्या पक्षाचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि आपला स्वाभिमान वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भरभरून मतं निलेशजी साहेबांना द्यावीत आणि त्यांना लोकसभेवर, आगामी येणाऱ्या लोकसभेवर आपला खासदार जायलाच पाहिजे असा निर्धार करावा आणि आपल्या महिलांनी स्वतःचा स्वाभिमान जपावा. इतकंच मी एक आवाहन करेन तुम्हाला आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या भागामध्ये विनायक राऊत खासदार आहेत, वैभव नाईक आमदार आहेत. सांगा एक तरी महिला मेळावा 4.5 वर्षामध्ये महिलांसाठीचे उपक्रम. काल परवा विनायक राऊतने काहीतरी रोजगार मेळावा घेतला होता. मला वाटतं रोजगार मेळावा काही वर्षापूर्वी नितेश राणेंनी पण घेतला होता. मला वाटतं त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती या कुडाळच्या ग्राउंडवरती. आणि इथे काही दिवसापूर्वी विनायक राऊतनी मेळावा रोजगारांचा 8 दिवसापूर्वी भरला. मला वाटतं त्या ठिकाणी बेरोजगार आले नाही, पण रोजगार देणाऱ्या कंपन्या पण आल्या नाही. हा बेरोजगारांचा विनायक राऊतांवरती विश्वास आणि असलेल्या कंपन्यांचा विश्वास कालचा जो फज्जा उडाला त्या विषयावरनं आपल्याला लक्षात येईल.
आणि म्हणून 4.5 वर्षामध्ये आपण जी काही चूक केली, आज या ठिकाणी राणे साहेबांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेली आहे. आज ज्या पद्धतीने सन्माननीय शरदराव पवार असतील, वेगवेगळ्या लोकांनी पक्ष काढले, त्या ठिकाणच्या सर्व भगिनी त्या पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्या. आज सुद्धा आपल्याला राणे साहेबांनी काढलेल्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, आपल्या कुटुंबाच्या, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपल्याला गरज आहे. आणि म्हणून राणे साहेबांच्या स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी आपण सर्व भगिनींनी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आज आमचे निलेशजी राणे उभे राहणार आहे, खासदार म्हणून राहणार आहेत. आम्ही त्यांचं नाव डिक्लेअर केलं आहे. काल आम्ही जिल्हा कार्यकारिणीमध्ये निर्धार केलेला आहे की मे मध्ये ज्यावेळी लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागेल त्यावेळी निलेशजी राणे खासदार होणार आहेत. 8-10 दिवसापूर्वी आम्ही काही लोक बसले होतो. आम्ही निलेशजी राणेंबरोबर चर्चा करत होतो किंवा निवडणूक जिंकायची कशी. अगदी 2 महिन्यापूर्वी एक शिवसेनेतून आलेला पदाधिकारी सुद्धा आम्ही जाऊन विश्वासातनं त्याला घेतलं. आणि मग निलेशजी आम्ही म्हणालो की बाबा ठीक आहे, तुझे मागच्या 4-4.5 वर्षात विनायक राऊत जिंकले, आम्हाला जरा तुमच्या विजयाचा फॉर्म्युला सांगा. तो म्हणाला काय ना, सोपा फॉर्म्युला आहे म्हणाले. काय काम करण्याची गरज नाही, विकास कामं करण्याची गरज नाही, नळ योजना द्यायची गरज नाही, रस्ते द्यायची गरज नाही, शिक्षण द्यायची गरज नाही. फक्त अर्धा किलो चहा पावडर, 1 किलो साखर, तूर डाळ, या 4-5 वस्तूची पिशवी भरायची आणि घरी पोचवायची की आपला विजय होईल. निलेशजी राणे त्या विषयावरती थाटकन बोलले, मला अशा प्रकारे निवडणूक जिंकायची नाही आहे. कोणाला तरी कोणत्या तरी निवडणुकीपुरती वस्तू द्यायच्या, 5 वर्ष विकास काम करायचं नाही आणि कुठचं तरी या ठिकाणी आम्हीच दाखवायचं आणि चहा पावडर आणि साखर द्यायची किंवा गणपतीला या ठिकाणी अगरबत्ती आणि तेल द्यायचं. अशा पद्धतीने मला निवडणूक जिंकायची नाही आहे. मला या भागातील भगिनींचं असेल, इथल्या कुटुंबांचं असेल, मला या ठिकाणी त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे. आणि हा विश्वास संपादन करून त्यांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत, या समस्या माझ्या कुटुंबातील असतील, त्या समस्या मी तुमच्या कुटुंबातील तुमचा एक मुलगा म्हणून, तुमचा एक पुतण्या म्हणून या समस्या मी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार. हा विश्वास तुम्ही कार्यकर्ते म्हणून निलेशजी राणेंच्या वतीने, माझ्या वतीने तुम्ही घरोघरी द्या. आणि म्हणून मी तेरसे मॅडम, पाताडे मॅडमना सांगेन की येणाऱ्या 4 दिवसामध्ये ज्या आमच्या घरेलू महिला घरकाम करतायत, शेतामध्ये जात आहेत, काबाड कष्ट करतायत, त्यांचं साधं आधार कार्ड, 15,000 रुपये उत्पन्नाचा दाखला आणि त्यांचे असलेले 2 फोटो, रेशन कार्ड, एवढ्या गोष्टी दिल्यानंतर आपण सेतू केंद्रावरती त्या महिलांचा फॉर्म भरला तर मला वाटतं उद्याच्या असलेल्या 60 वर्षे ज्यावेळी या महिलांना 18 ते 40 मधल्या महिलांना ज्यावेळी 60 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी त्यांना 3,000 रुपयाची पेन्शन त्या ठिकाणी मिळेल. आणि ज्यावेळी 3,000 रुपये पेन्शन मिळेल त्यावेळी पेन्शन मिळाल्यानंतर कोणाच्याही तुरडाळ किंवा साखरेची वाट या महिलांना पाहण्याची गरज राहणार नाही आहे. हा कार्यक्रम निलेशजी राणेंनी दिला आहे. अशा पद्धतीचे आपले उमेदवार आहेत. आणि म्हणून या महिला मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी विचार करायला पाहिजे की आज जिल्ह्यामध्ये जे काही सर्व सत्ता केंद्र आहेत, जिल्हा परिषद असेल, जिल्हा बँक असेल, हे राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. आणि म्हणून जिल्हा परिषद ज्या पक्षाजवळ, जिल्हा बँक ज्या पक्षाजवळ आणि त्या पक्षाचा खासदार जर या ठिकाणी राणे साहेबांच्या विचाराचा असेल तर मला वाटतं ह्या भागातील लोकांचं दरडोई उत्पन्न किंवा इथलं कुटुंब आर्थिक सक्षम व्हायला या ठिकाणी विलंब होणार नाही आहे. आणि म्हणून या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही आम्ही सर्व महिलांनी आज या ठिकाणी निर्धार करायला पाहिजे की नाही, आज आमच्या कोकणी माणसाने, आमच्या राणे साहेबांनी, ज्या माणसाने आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आपल्याला नाव देण्याचं काम केलं आहे, त्या कोकणी माणसाचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचे उमेदवार निलेशजी राणे आहेत. अशा निलेशजी राणेंच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहूया. आजपासून तुम्ही त्यांचे प्रचारक, मला वाटतं महिला तुम्ही ज्या आहात, मला वाटतं प्रत्येक आज असलेल्या तुम्ही या 4-5 हजार महिला प्रत्येकाच्या घरी जाऊन जर प्रचार केला. 2014 मध्ये सिलेंडर 450 रुपये होता, आज 850 रुपये झालेला आहे. आज खाद्यतेलांच्या किमती कुठे गेलेल्या आहे. प्रत्येक गोष्टीच्या महागाईची जरी आपण चर्चा केली तरी मला वाटतं या जिल्ह्यामध्ये परिवर्तन व्हायला जी सुरुवात झाली आहे, या परिवर्तनावरती शिक्कामोर्तब करायचं काम तुमच्या महिलांच्या रूपाने होईल. आणि म्हणून सर्व महिलांना मी विनंती करेन की आमच्या स्वाभिमान पक्षाचे सन्माननीय निलेशजी राणे हे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून सन्माननीय निलेशजी राणे यांच्या विजयासाठी सर्वांनी आपण एकत्रित येऊन सांघिकपणे काम करूया, एवढी मी आपल्याला विनंती करून माझं मी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण प्रत्येक
वेळा म्हणतो, म्हणत नाही तर आपल्याला मानलंही पाहिजे की आपला देश सुद्धा महिला प्रधान आहे. का देशाचं नाव सुद्धा भारत माता आहे. आणि महिला जे करू शकतात ते पुरुषही करू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. मी मागापासून पाहतोय की आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. इलेक्शन माझ्या माहितीप्रमाणे 35-40 दिवसावरती येऊन टेपलेलं आहे. राणे कुटुंबियाने आपण सर्वच जण दैवत मानतोय आणि राणे कुटुंबियांच्या सन्मान्य राणे साहेबांनी सुद्धा आम्ही वरती बसलेले सर्वच पदाधिकारी असू किंवा आपण खाली सुद्धा लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. काही राणे साहेबांचे जाते कार्यकर्ते पण महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. 1990 सालामध्ये राणे साहेब या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपल्यातील कितीतरी मंडळींना, कोणता मुलगा असो, कोणती मुलगी असो, कोणता भाऊ असो, कोणता नातेवाईक असो, या सर्वच जणांना वेगवेगळ्या पदावरती त्यांची वर्णी लावून या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये काम करण्याची संधी राणे साहेबांनी दिलेली आहे. मी आपला जास्त वेळ घेत नाही, पण जे मगापासून शांत ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की 2014 मध्ये सन्मान्य निलेशजी राणे असतील, राणे साहेब असतील, यांना पराभव स्वीकारावा लागला आणि आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते होतो, कार्यरत होतो. पण अशाच प्रकारे आपण शांत बसलेले होतो असं माझं म्हणणं आहे. आधी आपण शांत आहोत. मी माझ्या सर्वच माता भगिनींना सांगतो की ज्या ज्या वेळी आपलं शास्त्र सांगतंय, ज्या ज्या वेळी मानवांवरती म्हणा किंवा देवांवरती जेव्हा संकट आली, जेव्हा राक्षस मातले, असुर निर्माण झाले आणि सर्व रहितेला त्रास देऊ लागले, तेव्हा आपले त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सुद्धा त्यांना थांबवता आलं नाही. तेव्हा आपली आदी माता शक्ती पार्वती देवीने अवतार धारण केला आणि ह्या दैत्यांना गाडण्याचं काम केलं आणि उग्र रूप धारण केलं. आज तुम्ही सुद्धा उग्र रूप धारण केलं पाहिजे. तर 2019 जर आपल्याला इलेक्शन जिंकायचं असेल आणि निलेश राणेंना जर जिंकून आणायचं असेल तर त्याच आदिशक्तीप्रमाणे तुम्ही सर्व महिलांनी उग्र रूप आजपासून धारण केलं पाहिजे आणि पुढच्या 19ला या विनायक राऊताचा नाश केला पाहिजे अशी आपण शपथ करावी आणि आम्हाला हात वर करून सांगावं की ते उग्र रूप आम्हाला धारण करा अशी घोषणा करायला पाहिजे. या ठिकाणी आपण शांत आहोत. आपण असं जर हात करून शांत जर बसलो, आम्ही म्हणतो महिला शक्ती आहे, ही शक्ती जागृत झाली पाहिजे. जी महिला शक्ती करू शकते ती पुरुष शक्ती करू शकत नाही. कारण महिलांमध्ये एक ताकद आहे. मी तुमच्या खोटी स्तुती करत नाही. राणे साहेब सुद्धा राजकारण करत असताना मी 90 सालापासून राणे साहेबांजवळ आहे. वहिनी गप्प बसलेले असतात, पण राणे साहेबांपेक्षा डबल जर एनर्जी किंवा जर ताकद देण्याचं राणे साहेबांना जर काम करत असेल, कुठेही राणे साहेब जर जरा थोडेसे हतबल झाले तर त्यांना पुन्हा एकदा तलवार घेऊन उभं करण्याचं काम जर करत असेल तर वहिनी करतायत. अशी महिलांमध्ये ताकद असताना आपण जर त्या ठिकाणी आपण गप्प बसलो तर 2019 मध्ये आपण म्हणतो राणे साहेब आमचं दैवत आहे. तर राणे साहेब आपलं दैवत असतील तर निलेश राणे आपले कोणतरी भाऊ असेल, कोणता तरी मुलगा असेल, कोणता तरी पुतेना असेल, हा आपल्याच कुटुंबातील कोणतरी तो निलेश राणे आहे आणि त्या निलेश राणेंना आपल्या उद्याला लोकसभेला निवडून द्यायचं आहे. त्यामुळे आपण या सभागृहामध्ये आपण शपथ घेऊया आणि सभागृहामधून बाहेर पडत असताना सर्वांनी एकच निर्धार करूया की 2019 जे इलेक्शन आहे ठिकाणी काही दिवसामध्ये अफवा पसरतील. काही विरोधकांकडे काही मुद्दा नाही. सतीश सावंत बोलले कुठलंही काम नाहीये. विनायक राऊत असेल, वैभव नाईक असेल, दीपक केसरकर असेल, यांच्या कुठलंही काम नाहीये. फक्त त्यांच्याकडे एकच काम राहिलेलं आहे की आपल्या संदर्भात कुठेतरी अफवा तयार करायचे, खोटी अफवा करायचे आणि ते सातत्याने कुठेतरी पसरवायचे. आणि हे अफवा पसरत असताना आपली ही महिला शक्ती, ही आदिशक्ती जागृत राहिली पाहिजे. आदिशक्ती जागृत राहून जर रस्त्यावरती उतरली, घराच्या बाहेर पडली तर ह्यांच्या अफवेला कोणी बळी पडणार नाही आणि ही आदिशक्ती उद्याच्या इलेक्शनला नक्की बाहेर पडेल अशी मी खात्री व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा जाता जाता मी सांगतो की एक वेळ आपण घोषणा करून सांगा की निलेश राणेंचा किंवा हात वरून सांगा की निलेश राणेंना आम्ही उद्याच्या इलेक्शनला लोकसभेमध्ये स्वाभिमानचा खासदार म्हणून पाठवणार अशी घोषणा द्या. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने घोषणा द्या आणि राणे साहेबांच्या पाठीशी उभे राहा. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज उद्या होणाऱ्या 8 मार्च महिला दिनाच्या निमित्तानं
हा महिला मेळावा आयोजित केला आहे आणि त्या निमित्तानं सर्व माझ्या ज्या काही पदाधिकारी महिला ज्या आता संध्या पेरसेने सांगितलं, ज्यांनी मेहनत घेऊन ह्या तुम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला आणि तुम्ही सगळे आलात, त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आज निवडणूक आता थोड्या दिवसावर होऊ घातलेली असली तरी महिला दिनाच्या निमित्ताने मी आज हा मेळावा बोलवायला सांगितला होता. आज आमच्या स्वाभिमान पक्षाचा हा पहिलाच महिला मेळावा आहे आणि तो इतक्या मोठ्या तुम्ही उपस्थिती इतक्या मोठ्या संख्येने दाखवली, त्याबद्दल आधी तुमचे आभार. आणि मला एकच सांगा, टाळ्या का तुम्ही वाजवत नाही आहे? इतके वक्ते बोलले, कोणी मनापासून टाळ्या नाही वाजवल्या. मी हिला विचारलं सुद्धा, संजना सावंत बाई किंवा संध्या पेरसेला, काही यांना खायला वगैरे पाणी ठेव आधी दिलं आहे का नंतर देणार आहे? हो, कधी कधी भुकेने सुद्धा नाही होत टाळ्या वाजवायला. हो, मला असं वाटायला लागलं. तर ती म्हणाली नाही, सगळ्यांना दिले आणि मग बसले. पण मला असं वाटतं, जेव्हा कोणी कार्यकर्ता बोलतो, पदाधिकारी बोलतो, जो पोट तिडकीने बोलत असतो ना, तेव्हा तुम्ही त्याला साथ द्यायला पाहिजे. कारण तो जे सांगत असतो ना, हे सगळं तो आपल्या जे काही नेते आहेत त्यांनी जे काम केलेलं असतं त्यांच्या प्रेमापोटी सांगितलेलं असतं आणि ते तुम्ही ऐकून नाही घेता. आता इथून ऐकून गेल्यानंतर उद्या महिला दिनाचा जो जे काय कार्यक्रम असतील, जिथे काय काय कार्यक्रम ठेवले असतील, तिथं तुम्ही जाली. पण हे सगळं झाल्यानंतर एक मात्र लक्षात ठेवायचं आहे, येणाऱ्या लोकसभा निवडणूक आता ही होऊ घातलेली आहे. एप्रिलच्या 17, 18 किंवा 20 तारीखच्या दरम्यान ती काहीतरी होईल निवडणूक. आज थोडा प्रचारासाठी सुद्धा बोलणार आहे, कारण आज माझा मोठा मुलगा निलेश राणे खासदार म्हणून पक्षाची पहिली निवडणूक लढवणार आहे आणि त्या सगळ्यासाठी मला तुमच्या त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे. कारण जेव्हा मी तुम्हाला बोलवलंय, माझ्या कार्यकर्त्याच्या याने म्हणा, मेळाव्याच्या निमित्ताने म्हणा किंवा बचत गटाच्या निमित्ताने म्हणा, तुम्ही हजारो संख्येने आलेले आहेत. घरातली सगळी कामं टाकून सगळे प्रपोज. आताही मला माहिती आहे की तुम्हाला 6-7चा टाईम दिलेला आहे. 6-7 वाजेनंतर आपण घरी जायची, चुळबुळ करायची, हे तुम्ही ठरवायला चालू केलं. कारण थोड्या महिला तिथून उठायला पण चालू झाल्या. पण मला एवढंच सांगायचं आहे, आज खूप काही मोठी भाषणं सांगण्यासाठी आलेलं नाही, पण महिलांनी आता ह्यापुढे जागृत व्हायचं आहे की येणारं जे गेल्या 5 वर्षापूर्वी जे तुम्ही आमदार किंवा खासदार जे निवडून दिले आहेत, ते किती तुमच्या कामाला उपयोगाला आले किंवा त्यांनी किती तुमची कामं केली, हे जरा एकदा बसून विचार करायचा आहे. आणि येणाऱ्या जी लोकसभा असेल तिथं अगदी जागरूकतेने मतदान, जो आमचा स्वाभिमान पक्षाचा जो काही निलेश राणे उभे आहेत खासदार म्हणून राहणार आहेत, त्याला तुम्ही मतदान करायचं आहे. इलेक्शनच्या वेळी येऊच प्रचाराला. पण आज महिला शक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि ती महिला शक्ती जर सगळ्या मिळून जर एकवटून आलो तर ह्या पुरुष वर्गाला पण आपण भारी पडू शकतो, तुम्हाला सांगतो. आणि एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये. आज ते समोर आहेत म्हणून नाही सांगत, पण खरोखरच ताकद आहे. आज तुम्ही संसार सांभाळता, मुलांना मोठं करता, त्यांच्यावर संस्कार करता आणि हे करूनही तुम्ही घर चांगल्या रीतीने चालवण्यासाठी कुटुंबाला पैशाचा हातभारही लावता. त्यासाठी काही असो, मग बचत गटातर्फे काही पदार्थ करत असाल किंवा कॅन्टीन चालवत असाल किंवा न्याहारीचं काही बनवून देत असाल, पण करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजकाल मला एवढं सांगायचं आहे, ज्यांच्या घरात मुली असतील ना, त्यांनी त्यांना चांगलं खाऊन पिऊन सुदृढ खरं बनवायचं आहे. मला एक फार चांगला अनुभव या हॉस्पिटलच्या वेळी उद्घाटनाच्या हॉस्पिटलचं जेव्हा सगळी नेमणुका करत होतो, नर्सची म्हणा किंवा आया म्हणा, तेव्हा ज्या मुली यायच्या ना सगळ्या इंटरव्ह्यूला, त्या एवढ्याशा असायच्या. कोणी असं मोठं धडधाकट आणि असं दिसलं नाही. मग मी त्यांना प्रत्येक वेळी म्हणायची, बाई काय खाता पिता की नाही घरी, काय आई वडील देतात की नाही, जेवता की नाही. कारण इतक्या त्या छोट्या अशा वाटायचं. शिक्षण घेतलंय, सगळं घेतलंय, पण मला एवढंच महिलांना सांगायचं आहे, तुमच्या घरात जी काही छोटी मुलं असतील, मुली असतील,
त्यांना चांगलं खायला प्यायला, त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. मी नाही म्हणत की घरदार सोडून राजकारण करा, हे करा, असं मी नाही सांगत. पण जे काय कराल ना ते कुटुंबासाठी करता हेही माझ्या लक्षात आहे. आज राणेसाहेबांनी जिल्ह्यात येऊन 25-30 वर्ष झाली. मला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक मेळाव्याला मी त्यांचं सांगत असते. आज समोर बसले म्हणून मी जास्त काही सांगणार नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी कामं काय काय केली आहेत, जिल्ह्यासाठी कसा विकासाचा ध्यास घेतला आहे तो सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही एकच लक्षात ठेवा की ह्यापुढे मी माझं कुटुंब म्हणून मी सांगत नाही, पण यापुढे जी येणारी कुठलीही स्वाभिमान पक्षाची निवडणूक असेल त्यावेळी तुम्ही स्वाभिमान पक्षाच्या पाठी उभं राहायला पाहिजे आणि त्या पक्षाला तुम्हाला बळकट करायचं आहे. आपला जिल्हा बळकट असेल तर आपण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपली माणसं उभी करू शकतो आणि महाराष्ट्रात सत्तेस्थान मिळवू शकतो. जिल्ह्याला चांगले दिवस यापुढे येतील. गेल्या 5 वर्षातलं जिल्हा खूप मागे गेला, पण ते सगळं विसरा आणि ह्यापुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निलेश राणेला मतदान करायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे, राणेसाहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आज सगळ्या ज्या काही आम्हा कुटुंबाला जे काही जमेल ते आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. प्रत्येक वेळी भाषणात राणेसाहेब माझी दोन्ही मुलं सांगत असतात, ते मी सांगण्याची गरज नाही. आणि माझ्या परीने मी जे काय मला जेवढं जमतं तेवढं मी केलेलं आहे. आणि हे सगळं सांगण्यासाठी आज तुम्ही इथं आलात, आमचं सगळं ऐकून घेतलं, राणेसाहेबांचं आता भाषण ऐकणार आहे. याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते आणि माझं भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.